आनंद दिघेंच्या शेवटच्या क्षणी शिंदे शिरसाट तिथे होते असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलंय। शिंदेंसोबत शिरसाट यांनी कट रचला असावा, खैरेंचा हा मोठा आरोप आहे। दिघे हे तुमचे अत्यंत जवळचे मित्र होते, निष्ठावंत शिवसैनिक होते, मात्र त्यांच्या मृत्यूवर आता शंका व्यक्त केली जाते। संजय शिरसाट यांनी हा घातपात असल्याचं त्याची चौकशी करण्याचं त्या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि त्यांना इंजेक्शन देऊन हार्ट अटॅकची परिस्थिती निर्माण केली अशी सुद्धा त्यांनी शंका व्यक्त केलेली आहे। काय म्हणणं आहे तुमचं? हे सगळं चुकीचं आहे। संजय शिरसाटला दुसरं काही कामधंदे नाही का? येऊन जाऊन तो त्या ठिकाणी ठाकरे परिवारावर बोलतो। त्या संजय शिरसाटला त्या ठिकाणी कोणी मोठे केलं असेल मग, आणि परत त्या ठिकाणी बोलतो। मग आता कोणत्याही परिस्थितीत त्याला पाडलं पाहिजे। पाडणारा माणूस मीच आहे, बाकी कोणी पाडू शकत नाही। म्हणून आत्ता मी सांगतो की संजय शिरसाट जर त्यावेळेस होता, मग आम्हाला डाऊट येतो की संजय शिरसाटने कृत्य केलं असेल आणि जर इंजेक्शनमध्ये टाकत असेल तर बरोबर नाही। पण तुम्हाला पूर्ण माहीत आहे, आजचे मुख्यमंत्री आहे ना, ते शेवटच्या क्षणाला त्या ठिकाणी तिथे होते। त्यांच्या पिक्चरमध्ये पण दाखवलेलं आहे, शेवटच्या क्षणाला आजचे मुख्यमंत्री त्या दिघे साहेबांच्या तिथे रूममध्ये होते। आता आम्हाला माहीत नाही कोणी काय केलं काय तर तुम्ही त्याला पण विचारा ना, एकनाथ शिंदेना विचारा तुम्ही त्या ठिकाणी होते। मग तुम्ही हे हा संजय बोलतो असं काय सांगा ना मग तुम्ही, म्हणजे उगाच बदनाम करायचं। आज इतकं चांगली प्रतिमा त्या ठिकाणी आनंद दिघे साहेबांची आहे, खराब करायची, काहीतरी करायचं, हे नीच कृत्य संजय शिरसाट करतात, हे बरोबर नाही, योग्य नाही। कॅमेरामन हर्षल निकम सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती।